नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। भोंदू बाबा अशोक खरातचे पाय आणखी खोलात। आर्थिक फसवणुकीतून 100हून अधिक खात्यांचे व्यवहार होल्डवर। फसवणुकीच्या गुन्ह्यात खरातसह अनेक जण अडचणीत। कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक। पालिकेने बोलावलेल्या पाणी पुरवठा बैठकीत गोंधळ उडाला। महाराळगावचे शिवसेना नेते डॉक्टर सोमनाथ काळू पाटलांचं अपघाती निधन। टेम्पोच्या धडकेत मृत्यू। पोलिसांनी टेम्पो चालकाला घेतलं ताब्यात। वाशिम जिल्ह्यात खत टंचाईची शक्यता। आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाचा शेती क्षेत्रावर परिणाम। दरवाढीने शेतकरी चिंतेत। कोल्हापूरच्या करवीरमध्ये अवकाळी पावसामुळे पंचायत समितीला फटका। पंचायत समितीच्या कार्यालयात लागली गळती। प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर। गोंदियात ओबीसी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये पाणी टंचाई। विद्यार्थी स्वखर्चाने पाणी टँकर घेतात विकत। 15 दिवसांपासून बोर खराब झाल्याने पाण्यासाठी हाहाकार। सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधी बदली। गांधींची अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली। कार्तिकेयन एस सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी। मुंबईतील शासकीय कंत्राटदारांचं 7 एप्रिल पासून काम बंद। 16 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आंदोलन पुकारण्याचा इशारा। जालन्यात चाकू हल्लेखोरांची पोलिसांनी शहरातून काढली धिंड। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कडक पावलं। पुण्याच्या दौंडमध्ये पोलीस भरतीसाठी शक्तिवर्धक पेय घेणं पडलं महागात। धावताना उमेदवाराची प्रकृती बिघडली। SRPF जवानांच्या प्रसंगावधानानं वाचले प्राण। नाशिकच्या मालेगावात शेतात नारळाच्या झाडावर कोसळली वीज। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। शेतकऱ्यांचं नुकसान। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी। बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।